ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर मनुष्याच्या जीवनामध्ये जास्त इंटरफिअर म्हणजेच हस्तक्षेप करत नसतो. कारण परमेश्वराने मनुष्यांना बनवताना एक सर्वात मोठी देणगी दिलेली आहे, ती म्हणजे फ्रीडम, ती म्हणजेच स्वातंत्र्याची. आणि मनुष्य जो काही निर्णय घेतो त्यामध्ये परमेश्वर कधीही हस्तक्षेप करत नसतो. परंतु परमेश्वर नेहमी, जर मनुष्य त्याची इच्छा असेल, जर परमेश्वराच्या जवळ येत असेल आणि परमेश्वराकडे मदत मागत असेल तर नक्कीच परमेश्वर मदत करत असते. परंतु स्वतःहून जेव्हा तो निर्णय घेतो तेव्हा परमेश्वर त्याच्या या कार्यामध्ये हस्तक्षेप करत नसतो. आणि त्यामुळे चांगलं काय निवडायचं, वाईट काय निवडायचं, योग्य किंवा अयोग्य काय निवडायचं, ह्याचं स्वातंत्र्य परमेश्वराने प्रत्येकाला दिलेलं आहे. प्रत्येकाला बुद्धीचा वापर करण्यासाठी परमेश्वराने स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर सुंदर असा दाखला ठेवत आहे. तो दाखला म्हणजेच घर बांधणाऱ्याचा दाखला. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी व्यक्ती माझं वचन ऐकते, त्याच्यावरती मनन चिंतन करते आणि त्याप्रमाणे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करते, त्या व्यक्तीने आपलं घर भक्कम अशा खडकावरती बांधलेलं आहे. आणि मग वारा आला, पाऊस आला, ऊन आला की आणि त्या घराला त्याने धक्का दिला तरी ते घर कधीच कोसळू शकत नाही. कारण त्याने आपलं घर स्ट्रॉंग अशा फाउंडेशन यावरती बांधलेलं आहे, त्याचं भक्कम अशा खडकावरती बांधलेलं आहे. परंतु ज्या व्यक्तीने माझ्या वचनाचं पालन केलं नाही, माझ्या वचनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा मनावरती घेतलं नाही, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला नाही, त्याप्रमाणे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला नाही, त्या व्यक्तीने आपलं घर वाळूवरती, रेतीवरती बांधलेलं आहे, जाणून बुजून बांधलेलं आहे, माहिती असून सुद्धा बांधलेलं आहे. आणि मग वारा आला, पाऊस आला, ऊन लागला आणि ते बिल्डिंग, ते घर पूर्णपणे कोसळलं. या उदाहरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की माझं वचन तेच आहे, त्यामध्ये काही वेगळं नाही. माझं वचन श्रीमंतासाठी वेगळं नाही आणि गरिबासाठी वेगळं नाही. माझं वचन उच्चसाठी वेगळं नाही, नीच लोकांसाठी वेगळं नाही. माझं वचन हे गोऱ्या लोकांसाठी वेगळं नाही आणि वाईट लोकांसाठी वेगळं नाही, तर माझं वचन हे सर्वांसाठी सारखंच आहे. कारण परमेश्वर त्याच्या प्रीतीचा पाऊस आणि प्रीतीचा ऊन, सूर्य सर्वांवरती उगवत असतो आणि पाडत असतो. आणि म्हणूनच व्यक्तीने परमेश्वराचं वचन ऐकावं किंवा नाही ऐकावं हे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर अवलंबून आहे, त्या व्यक्तीच्या निर्णयावरती अवलंबून आहे आणि त्याच्याकडे जे फ्रीडम आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात जो दाखला आपण ऐकत आहोत त्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहत आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याचं वचन जणू काही त्याच्या मुखातून सोडत आहे, परंतु ते ऐकणारी ते दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत आहे. एकाला त्या व्यसनाविषयी आवड असते, एक व्यक्ती त्या वचनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतो, आणि दुसरा व्यक्ती त्या वचनाकडे कानडोळा करून आपल्या म्हणण्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी त्याच्या पदरामध्ये यश नाही तर अपयश येत असते. या दाखल्याद्वारे आपण स्पष्ट समजू शकतो की आपण काय घ्यावं आणि काय नाही हे आपलं फ्रीडम आहे. परमेश्वर कधीच हस्तक्षेप करू शकत नाही, पण जे आपण पाऊल उचलतो त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असतो. कारण ते फ्रीडम, आपल्या फ्रीडमद्वारे, स्वातंत्र्याद्वारे जाणून बुजून आपण ते पाऊल उचलत असतो. आणि मग चांगलं करण्यासाठी जे पाऊल उचलत असतो त्याचा वाटा आपला नक्कीच चांगला मिळत असतो. आणि वाईट करण्यासाठी आपण जेव्हा पाऊल उचलत असतो तेव्हा वाईटाचा वाटा आपला वाईटच मिळत असते, परतफेड वाईटच होत असते. आणि म्हणूनच माझ्या प्रिय मित्रांनी, मैत्रिणींनो, जेव्हा आपण परमेश्वराचं वचन ऐकणार आहे तेव्हा आपण ते वचन कशा प्रकारे ऐकतो, जीवनामध्ये काय डिसिजन घेतो, कोणतं पाऊल उचलतो, कोणता निर्णय घेतो, आपल्याजवळ असलेल्या स्वातंत्र्याचा आपण कशा प्रकारे फायदा करत असतो, यावर आपलं जीवन अवलंबून असते. आज हे परमेश्वराचं वचन ऐकत असताना आपण आपल्या जीवनावरती मननचिंतन करूया की ज्या निर्णयाचा किंवा ज्या स्वातंत्र्याचा परमेश्वराने मला उपयोग करण्यासाठी दिलेला आहे त्या स्वातंत्र्याचा मी उपयोग चांगल्या प्रकारे करत आहे का, ते फ्रीडमचा उपयोग मी चांगल्या प्रकारे करत आहे का, मी जे पाऊल उचलत आहे ते योग्य प्रकारे उचलत आहे का, ज्या मार्गावरती मार्गक्रमण करत आहे त्या मार्गावरती मी योग्य प्रकारे मार्गक्रमण करत आहे का, हे आपण जाणण्याचा प्रयत्न करूया. आणि जे फ्रीडम, जे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे त्याच्या परमेश्वर हस्तक्षेप करत नसतो, त्यामुळे आपण ते फ्रीडम योग्य प्रकारे वापरावं, त्याचा वापर करावा आणि परमेश्वराच्या कार्यासाठी योग्य तो पाऊल उचलावं. म्हणून परमेश्वराकडून ज्ञानाची देणगी मिळावी, सामर्थ्याची देणगी मिळावी, पवित्र आत्म्याची देणगी मिळावी, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.